लाडक्या बहिणींनो, सचिन राठोड केसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींनो, आपला मार्च महिन्याचा हप्ता कालपासून म्हणजे दिनांक 12 मे 2026 पासून लाडक्या बहिणीच्या खात्यावरती क्रेडिट होण्यास सुरुवात झालेली आहे। DBTच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। पण हे पैसे कोणाला येत आहे? जे पात्र आहेत, जे लाडक्या बहिणी पात्र आहेत त्याच लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता आलेला आहे। ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे आणि KYC मध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्याच लाडक्या बहिणीला मार्च महिन्याचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे। आता आपण म्हणणार, काही लाडक्या बहिणी अगोदर अपात्र होत्या आणि KYC केल्यानंतर पात्र झालेत, त्याही लाडक्या बहिणींना हप्ता आलेला आहे। आता कोण म्हणाल मार्च आणि एप्रिलचा 3000 रुपये आला, पण ही खोट आहे। कारण की कालपासून फक्त मार्च महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता DBTच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या खात्यावरती येण्यास सुरुवात झालेली आहे। पण आता हे किती दिवस सुरू राहणार आहे? लाडक्या बहिणींनो, आता काल कमी अधिक प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना हप्ता आलेला आहे। पण तुम्हाला जर आला नसेल तर काही काळजी करू नका, कारण की वितरण हे पुढील 3 ते 4 दिवस चालू राहणार आहे। त्यामुळे आपल्याला काळजी करायचे कारण नाही। आपण जर लाडक्या बहिणीच्या KYC केली असेल, आपलं आधार लिंक असेल, DBT आपलं आधार शेडिंग असेल, तर आपल्याला काळजी करायचं कारण नाही। आपल्याला मार्च महिन्याचा लाडक्या बहिणीचा 1500 रुपयाचा हप्ता ही नक्की मिळू शकते। आपण गेला जो हप्ता पाहतो आपण फेब्रुवारी महिन्याचा, तो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 3 ते 4 दिवस चालू होता, म्हणजे क्रेडिट होण्यास सुरुवात झाली होती। आता ह्या महिन्याचाही हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता पुढील 3 ते 4 दिवस लाडक्या बहिणीच्या खात्यावरती येऊ शकतो। त्यामुळे आपल्याला काळजी करायचे कारण नाही। लाडक्या बहिणींनो, बऱ्याच दिवसापासून म्हणजे रेग्युलर महिन्याला लाडक्या बहिणीचा हप्ता येत नाही। काही कारणास्तव लाडक्या बहिणीचा हप्ता येण्यास उशीर होत आहे। त्यामुळे सरकार 2-2, 3-3 महिने हप्ता देत नाही। काही बजेटच्या प्रॉब्लेममुळे लाडक्या बहिणीचा हप्ता येण्यास उशीर होत आहे। पण लाडक्या बहिणींनो, आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींनी KYC न केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे आणि काही लाडक्या बहिणींनी अपात्रतेमध्ये त्यांना टाकलं होतं। त्यांनी लाडक्या बहिणीची KYC करून पुन्हा पात्र झाले। पात्र झाल्यानंतर त्यांना हप्ते येण्यास सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींनो, आपण लाडक्या बहिणीचा KYC जर व्यवस्थित केली असेल तर आपल्याला हे हप्ता मिळू शकते आणि फक्त मार्च महिन्याचा 1500 रुपयाचाच हप्ता आपल्याला आता वितरित होणार आहे। 3000 म्हणजे मार्च आणि एप्रिलचा 3000 रुपये वितरित करण्यासंदर्भात शासनाकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। त्यामुळे आपण 3000 रुपयाचा विचार न करता आपण फक्त मार्च महिन्याचा 1500 रुपयाचाच विचार करणे गरजेचे आहे। कारण की शासन निर्णयामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे फक्त मार्च महिन्याचा हप्ता आपल्याला वितरण होणार आहे। काल दिनांक 12 मे पासून वितरण चालू झालेलं आहे। आज 13 तारीख, उद्या 14, 15, 16 तारखेपर्यंत आपल्याला वितरण होऊ शकते। आपण काळजी करायचं कारण नाही। आता काही लाडक्या बहिणी म्हणतात आपल्या शेजारच्या लाडक्या बहिणीला पैसे आले, आम्हाला का नाही आले? आपण जर खरंच पात्र असाल तर ही DBTची प्रोसेस आहे। DBTच्या माध्यमातून सरकार कुठल्याही योजनेचे पैसे टाकू शकते, म्हणजे डायरेक्ट खात्यावरती पैसे टाकू शकते। डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर ही सिस्टीम आहे। या सिस्टीमच्या माध्यमातून सरकार कुठल्याही योजनेचे पैसे टाकू शकते। त्यामुळे आपल्याला काळजी करायचे कारण नाही। आपल्याला पुढील 3 ते 4 दिवसात वाट पहा। आपल्याला जर हप्ता आला नसेल तर पुढील 3 ते 4 दिवस वाट पहा, आपल्याला हप्ता नक्की मिळू शकते। आणि लाडक्या बहिणींनो, आपण सचिन राठोड केसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि
आपण ह्या चॅनलवरती एकदम विश्वसनीय, खात्रीशीर, तंतोतंत माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होतो आणि आपण इतर गरजू व्यक्तीपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक पाठवून आपल्याला सहकार्य करा. धन्यवाद.